नमस्कार आणि देवीच्या चरणी साष्टांग दंडवत. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड अकॅडमिक एक्सलन्स नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर स्मृती व्याख्यानमाला वर्ष 5वे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या या पवित्र आणि मंगलमय पर्वावर मी शीतल बोरगावकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. शारदीय नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस म्हणजेच देवी ब्रह्मचारिणी. देवी ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्रह्म या शब्दाचा अर्थ असा होतो की तपश्चर्या, आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी, आणि तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो. ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप, त्याग, आरोग्य, वैराग्य, संयमात वाढ होते, सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. तसेच आजचा दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल. लाल रंग हा शौर्याचे प्रतीक असतो. लाल रंग हा विजयाचे प्रतीक असतो. लाल रंगाला पाहताच आपल्याला उत्साह येतो. नवरात्र उत्सव म्हणजे 9 दिवसाचा उत्सव. या पवित्र पर्वावर आपण जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम दरवर्षीच घेतो. या वर्षी हा कार्यक्रमाचं 5वं वर्ष असून हा कार्यक्रम दरवर्षी यशाच्या एक नवीन उंच शिखरावर पोहोचत आहे. या सुंदर आणि मंगलमयी कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आजच्या व्याख्याता आहेत जयश्री करे मॅडम, आणि त्यांचा सुंदर असा विषय आहे जीवन आनंद यात्रा. जयश्री मॅडम. मी जयश्री मॅडम यांचा जयश्री मॅडम यांचा परिचय करून देते. जयश्री मॅडम यांचं शिक्षण मुंबई, बारामती, जळगाव येथे झालेले आहे. त्यांचं MA पॉलिटिकल सायन्स मध्ये झाले आहे. त्यांनी नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केलेला आहे. सोशल अटॅचमेंट मध्ये त्यांनी तेज ज्ञान फाउंडेशन पुणे येथे त्या कार्यरत आहेत. त्यांनी लोकांना दुःखातून आनंदाकडे कसं प्रवास करायचा हे शिकवतात. त्या समाजाला दुःख विसरण्यासाठी प्रेरित करतात. आनंदाने जगण्यासाठी त्यांनी कार्यरत करतात. या समाजामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन असतं. त्या टेन्शन मधून कसं बाहेर पडायचं हे सुंदर प्रकारे त्या आपल्याला सांगतात. आणि त्यांचं व्याख्यान ऐकून आज आपल्याला खूप छान वाटेल. यासाठी मी जयश्री करे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सुंदर शब्दांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मॅडम, तुमचं म्यूट आहे, माईक अनम्यूट करा. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विष्णुपत्नी श्री महालक्ष्मीच्या करवीर नगरी कोल्हापुरातून मी आज आपणाशी माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे. स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करीत आहोत आणि हे 5वं वर्ष आहे. त्यांच्या कन्या किरण दळणर यांनी आपल्याला काल गर्भसंस्कार या विषयावर कालच खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. तोच धागा पुढे नेत आहे आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याची बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असे ते बाळ मार्गक्रमण करते. म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच जीवन होय. तर ह्या अशा जीवन एक सुखमय प्रवास या विषयावर मी बोलणार आहे. आपल्याला मिळालेले जीवन ही एक बहुमूल्य देणगी आहे. जीवनात संघर्षाशिवाय पर्याय नाही, परंतु आपल्याला ते जीवन चॅलेंज घेऊन जगता आलं पाहिजे. सुखाच्या वाटा शोधता आल्या पाहिजेत. जीवन म्हणजे काय तर जगणं, लढणं, सुखाचा घास घेणं. जीवन म्हणजे स्वातंत्र्याचा श्वास घेणं. त्यासाठी लागणारं नैतिक बळ
जीवनमूल्य आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा हे आपल्या सर्वांना शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस निरनिराळी आपले आई-वडील, आपले गुरुवर्य यांच्याकडून ते बाळकडून मिळत असतं. लहानपणापासूनच जडणघडणातून ही बीजं रुजवली जातात, जतन केली जातात. हाच विचार घेऊन आपण आता पुढे जाऊयात. राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले असतानाही आपलं स्वतःचं शिक्षण तर पूर्ण केलंच. शिवाय त्यांनी एक अहिल्यादेवी होळकर नावाची शैक्षणिक संस्थाही सुरू केली. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं याकरिता त्यांनी ही संस्था उभारली. या संस्थेचं ब्रीदवाक्यच हे आहे की विद्या हे मोठे धन आहे. तर हा एक खूप सुंदर विचार. खरं सांगायचं तर दळणर सरांना आणि मला भेटण्याचा योग नाशिकला आला. त्यांना प्रचंड अशी असलेली ग्रंथांची जाण आणि अध्यात्माची आवड यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये जवळजवळ 2-3 तासचा संवाद घडला. हे मी माझं परमभाग्य समजते की अशा ज्ञानी माणसाशी मला बोलता आलं, मला भेटता आलं, त्यांचे विचार जाणून घेता आले. खरं सांगायचं तर त्यांचे विचार माझ्या मनावर छाप पाडून गेले. अशा या आदरणीय सरांना माझा त्रिवार वंदन आणि प्रेमपूर्वक आदरांजली. जीवन जगताना येणाऱ्या अडचणी खूप साऱ्या असतात. वामनराव पै म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो, हे अगदी खरं आहे. पण हे आयुष्य असे मानवी जीवन जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुःख आहेत, सुख आहे, भावभावनांचा खूप सारा खेळ होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता येईल? आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं. समाजामध्ये सतत भीतीचं वातावरण, ताणतणाव, वादविवाद, हिंसा, एकमेकांप्रती कटुता, राग, द्वेष, मत्सर, लोभ दिसतो. अशा नकारात्मक गोष्टी घडत असताना आपण स्वतःला सकारात्मक कसं ठेवावं आणि का ठेवावं याचाही आपण विचार करणार आहोत. आपण विनाकारण चिंता करत असतो आणि त्यातून होत तर काहीच नाही. तर आपल्याला जीवनाची मूल्य जी आहेत ती शाळा महाविद्यालय प्रदान करतच असतात. जीवनामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये जसे आपण शिक्षण घेत असताना परीक्षांना सामोरे जातो, त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा आपण आलेल्या घटना आणि प्रसंगामधून कसे बाहेर पडतो, कसे निर्णय घेतो, हेच आपल्याला आपली जीवनामध्ये परीक्षा असते. ती परीक्षा आपल्याला द्यावी लागते. म्हणजेच काय, तर शाळा आणि कॉलेजमध्ये जे शिकलेलं ज्ञान आहे, त्याची खरी परीक्षा आपल्या जीवनामध्ये असते. आपण जन्माला येताना हा मनुष्य देह सोबतच एक मन घेऊन आलेलो आहोत. ह्या मनाचा विचार आपण प्रथम केला पाहिजे. काय आहे मन हे समजून घेतलं पाहिजे. खरं तर आपलं मन हे सबकॉन्शियस माइंड म्हणजे अ, एक सबकॉन्शियस माइंड आहे आणि एक सहज जगणारं मन आहे. तर हे अंतर्मन आणि सहज मन ह्या दोन्हींचा आपल्याला ताळमेळ साधता आला पाहिजे. याकरिता आपण बॅलन्स कसं राहायचं त्याच्यावर आधी वर्क केलं पाहिजे. ज्यावेळेला आपल्याला राग येतो, चिड-चिड येते, त्यावेळेला काहीही बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु जीवनात येणाऱ्या अडचणी, घटना, प्रसंग यातून मार्ग कसा काढायचा, आपण कसे निर्णय घेऊ ह्याची पूर्वतयारी आपण केली पाहिजे. तर ती कशी करायची? तर ह्या मनावर काम झालं पाहिजे. खरं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि ताणतणावामुळे जीवनामध्ये येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह, नकारात्मक विचारांमुळे आपण दुःख भोगत असतो. दुसऱ्याकडील वस्तूंची हाव धरल्यामुळे आणि स्वतःजवळ असलेल्या गोष्टींमध्ये समाधान न बाळगल्याने दुःख वाटायला येतं. त्यामुळे हा विचार आपण सोडला पाहिजे. आपण बाजारातून एखादी नवीन गाडी आणतो आणि तिचा आपल्याला खूप सारा आनंद होतो. कारण आपण खूप सारं प्लॅनिंग केलेलं असतं त्याच्यासाठी. ई-एम-आय कसे भरले जातील वगैरे, वगैरे. आणि खूप पूर्वीपासून म्हणजे 4-5 वर्षांपूर्वीपासूनच आपल्याला जर कार घ्यायची असेल, तर त्याचं आपण पूर्ण प्लॅनिंग करतो. पण होतं काय, आपल्याला ज्या दिवशी आपण गाडी घेतो, त्या दिवशी आपल्याला प्रचंड आनंद असतो. त्या आनंदाच्या उत्साहात आपण सर्वांना सांगतो, मित्रपरिवारांना सांगतो. आपण कुटुंब एकत्र येतो, गाडी घ्यायला जातो. तिथे आपल्याला गाडी त्या ह्याच्यातून शोरूममधून बाहेर काढताना खूप आनंद होतो. घरी आणतो, पूजा करतो, पेढे वाटतो, सर्वांना बोलवतो, सर्वांना सांगतो, दाखवतो. इव्हन एवढंच काय तर आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत त्या गाडीचा आनंद घेण्यासाठी प्रवासालाही निघतो. खरं तर ही
हा आनंद खूप छान आणि सुंदर मिळतो. परंतु हा आनंद चिरकाळ टिकत नाही. काही दिवसांनी होतं काय, हळू-हळू तीच गाडी धुळकात पडते. आपण येता-जाता कधीतरी तिला बघतो आणि फक्त प्रवासापुरता किंवा कामापुरता वापरतो. पण तो आनंद मात्र राहत नाही. तर हा आनंद क्षणिक आहे ह्याची आपल्याला जाणीव होते. जर हा क्षणिक आनंद आपण कपडे घेतले तर होतो. आपल्याला नवीन घरात एखादी वस्तू आणली, मोबाईल घेतला, घर घेतलं, तर हा क्षणिक आनंदाची अनुभूती होते. परंतु या वस्तूंशी निगडीत हा पर्मनंट आनंद नाही. तर ह्या क्षणिक आनंदाच्या ऐवजी आपल्याला पर्मनंट आनंद पाहिजे. तर तो कसा मिळवता येईल हे आपण बघितलं पाहिजे. जसं एखादं जंगलातलं हरीण हे धाव धावतं. कशाच्या मागे? तर त्याला जो सुगंध येत असतो त्याच्या मागे. त्या सुखाच्या मागे ते धावत असतं, परंतु त्याला जराही कल्पना नसते, की तो तो जे शोधत आहे, दूर दुसरीकडे कुठे नसून त्याच्याच जवळ आहे ते. म्हणजेच काय, आपणही बऱ्याचदा असे करतो, की अ, पैसा, प्रतिष्ठा आणि मोठेपणा ह्याच्या मागे धावत असतो आणि खरा आनंद मात्र विसरून जातो. हा आनंद इतरत्र कुठेही नसून तो आपल्यातच आहे. फक्त आपण तो शोधला पाहिजे, शोधता आला पाहिजे. खरा आनंद मिळवायचा असेल, तर तो ज्ञान मार्गाने आणि भक्ती मार्गाने मिळू शकतो. माझा आवाज येतोय सर्वांना? हा येतोय मॅडम. हो, हां, हां. येतोय मॅडम. थँक यू. येस. खरा आनंद मिळवायचा असेल, तर तो ज्ञान मार्गाने आणि भक्ती मार्गानेच मिळवता येतो. तसा आपण प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे. त्यासाठी आपण जीवनाकडे डोळसपणे पाहायला पाहिजे. सकारात्मकतेने पाहायला लावणारी एक सुंदर कविता मी आता इथे वाचून दाखवतेय. खरं तर ती खूप सुंदर आहे अशी आहेच. सांगा कसं जगायचं? कणत-कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना. ऊन-ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतंच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं? तुम्हीच ठरवा. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं? तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात, हे काय खरं नसतं? काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा. ही कविता आपल्याला फक्त सकारात्मक ही कविता आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देतेच देते, पण त्याचबरोबर कसं जगायचं हेही शिकवते. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि तो मूल्यवान आहे. हा पुन्हा मिळणे नाही. तर नक्कीच आपण सर्वांनी सकारात्मक विचार एकत्रित करून हा सार्थक करूया मनुष्यजन्म. यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आदर्श अशी जीवनशैली अंगीकारली पाहिजे. मनुष्य जीवनाचं सार्थक कधी होईल? तर जेव्हा त्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या 5ही अंगावरती पूर्ण विकास होईल. त्यामध्ये त्याला प्रगती करता येईल. त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो, की त्याचं जीवन परिपूर्ण झालं, सार्थक झालं. तर यासाठी सुरुवात करताना आपण बऱ्याचदा इतरांकडे बोट करतो, की समोरच्याने बदललं पाहिजे वगैरे. पण तसं न करता हे आपलं जीवन आहे. आपण कसं जगायचं हे आपण ठरवलं पाहिजे. याकरिता सकारात्मक बदल हा आपणच आपल्याच स्वतःमध्ये आधी केला पाहिजे. इतरांना बदलवण्याच्या नादात काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण इतरांना बदलू शकत नाही. आपण फक्त प्रयत्नपूर्वक स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. खरं तर मनुष्य देह ही एक सुंदर अनुभूती मिळालेली आहे. जन्माला येतो तेव्हाच हा देह घेऊन आपण आलेलो आहोत. आपण जर आपल्याला कुणी मदत केली, एखादं आपलं वही किंवा पेन खाली पडलं आणि ते जर समोरच्याने उचलून दिलं आपल्याला, तर ती आपल्याला केलेली मदत असते. त्याच्याकरता आपण त्यांना धन्यवाद देत असतो. पण आपल्या या देहरूपी जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये हा देहरूप आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला आहे, त्याचे मात्र आपण आभार मानायला विसरतो. आज मी इथे बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही मला पाहत आहात. तर ही सगळ्यात मोठी अनुभूती आहे. कारण परमेश्वरानं आपल्याला आपली जी इंद्रिय आहेत, ती अगदी मजबूत दिलेली आहेत. त्याच्यामुळे आपण आनंद मानायला पाहिजे आणि ह्या देहाला सुद्धा खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आपलं दैनंदिन जीवन सुखकर करण्याकरिता आपले हे निरोगी शरीर आणि पंचेंद्रिये सगळी जी 5 इंद्रिय आहेत, ती उत्तमरित्या कार्यरत करत आहेत, आपल्याला सेवा देत आहेत. म्हणून आपण त्यांचे आभार मानावे. त्याचबरोबर
स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारा. काही कमी जास्त असेल तरी पण आहे तसे स्वीकारा. कुणीच या पृथ्वी तलावर परिपूर्ण नाही आहे. आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय हवंय? आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय? हे नक्कीच बघता आलं पाहिजे. आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं. त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. एक आपलं जीवन जगत असताना आपल्याबरोबर आपलं कुटुंब, आपला समाज ह्यालाही विसरता कामा नये. आपले नातेवाईक म्हणजे जसं आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे, तसेच आपलं कुटुंब सुद्धा सुदृढ असलं पाहिजे. आपली नाती सक्षम असली पाहिजेत. आपल्या नात्यामध्ये सुमधुरता असली पाहिजे. त्याचं एक सुंदर असं उदाहरण मी देऊ इच्छिते इथे, की एक छोटी मुलगी आहे. ती ती स्वतःच एवढी लहान आहे, परंतु ती तिच्या भावाला, तिच्याही पेक्षा लहान भावाला आपल्या पाठीवर उचलून डोंगर चढत आहे. बरेच लोक तो डोंगर चढत आहेत. परंतु एक जण जाता-जाता तिला विचारतं. तिला म्हणतात, "तू कशाला एवढं ओझं घेऊन चालली आहेस?" तेव्हा ती मुलगी उत्तर देते. पहा मुलगी छोटीशी आहे, पण उत्तर मात्र फार समजून घेण्यासारखं आहे तिचं. ती म्हणते, "हे ओझं कुठे? हा तर माझा भाऊ आहे." म्हणजे किती किती मूल्यवान गोष्ट आहे. आपण आपली नाती सांभाळली पाहिजेत, जपली पाहिजेत. त्याचं ओझं वाटू देऊ नका. त्यांच्याशी प्रेमाने वागा, सुसंवाद घडवा. काही अ, मनामध्ये शंका-कुशंका असतील तर त्याच्यावर चर्चा करा. त्याच्यातून मार्ग काढा. प्रेम, आदर आणि सकारात्मक शब्द याने निश्चितच बदल घडू शकतो. प्रसंगी एकमेकांना केलेली मदत कुठल्याही प्रकारची असू देत, त्यामुळे नातेसंबंध दृढ व्हायला मदत होते. त्या नात्यामध्ये प्रेम वाढते. बघा हं, एका स्मित हास्याने आपला एक फोटो सुंदर येतो आणि हेच जर इतरांशी आपण प्रेमाने हसून बोललो, तर आपले जीवन सुंदर होईल. करूयात नक्कीच जीवन सुंदर. सगळे माझ्या या मताशी सहमत असाल तर प्लीज चॅटमध्ये नक्कीच मला आवडेल तुमच्याकडून मिळालेला रिस्पॉन्स बघायला. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. संगत महत्वाची आहे. आपण चांगल्या माणसांच्या संगतीत राहायला पाहिजे. आज आपण नवरात्रोत्सव साजरा करत आहोत. स्त्री शक्तीचा जागर करत आहोत. या अशा वातावरणात म्हणजे उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये आपल्याला सगळे मंदिरात बघा सगळीकडेच खूप सुंदर, छान, आनंदी आणि प्रसन्न माणसं भेटतात. तर हे सणवार आहेत ते आपल्याला ऊर्जा देऊन जातात. पण मग हीच ऊर्जा आपल्याला नंतर पण कंटिन्यू करता येईल का? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मग ही ऊर्जा कशी टिकवता येईल? तर आपल्या सोबतच्यांना मदत करून, आपले हास्य टिकवून आणि एक आदर्श जीवनशैली अंगीकारून आपण निश्चितच हा बदल करू शकतो. याकरिता आपण रोज सकाळी उठल्यानंतर ईश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत, आभार मानले पाहिजेत, कारण त्याने आपल्याला एक नवीन दिवस दिलेला आहे. तसेच कालच्यापेक्षा आज आपला बेस्ट असला पाहिजे. काल केलेल्या चुका आपण रिपीट करायच्या नाहीत. हे मनाशी कुंगाड बांधली पाहिजे आपण. चांगल्या गोष्टी, सकारात्मक सवयी अंगीकारल्या पाहिजेत. चांगले संगत असेल तर निश्चितच चांगला बदल व्हायला किंवा एखादी नवीन गुण अंगीकारायला मदत होते. दिनचर्या आखून त्याचं पालन करायचं. आपला आहार, विहार, योग, व्यायाम, प्राणायाम यांचा मेळ घालायचा आणि उत्तम, सुदृढ आणि निरोगी आयुष्य या सगळ्या अंगीकारल्या गोष्टी तर निश्चितच जगता येतं. म्हणजे काय, आपल्याला कधी बोर होणार नाही. आपलं आयुष्य हे निरर्थक वाटणार नाही. हल्ली मुलं इतकी तणावाखाली आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, की ते सुसाईड करतायत. सगळं काही आहे. आई-वडील आहेत, नातेवाईक आहेत, पैसा आहे, छान मार्क्स मिळतायत, पण तरीही काही नकारात्मक गोष्टी किंवा कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून मनामध्ये ती निगेटिव्हिटी ठेवून किंवा नकारात्मकता अंगीकारून ते नको ते पाऊल उचलतात. सुसाईड सारख्या गोष्टी घडतात. तर अशा मुलांना त्याच्यातून बाहेर काढणं आजची काळाची गरज झालेली आहे. त्याकरिता पालकांनी सुद्धा खूप जागरूक राहिलं पाहिजे. आपली मुलं कुणाच्या संगतीत आहेत, आपण कुणाच्या संगतीत आहोत, आपले कुटुंब ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. मुलांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामध्येही खूप सारे गुण असतात. ते सुद्धा आपण त्या गुणांना बाहेर येण्यासाठी संधी दिली पाहिजे. विकास करताना ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासत असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण खूप नशिबवान आहोत, की आपल्याला वडिलोपार्जित किंवा पारंपरिकरित्या खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत.
अनेक संतांनी आपल्याला समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवला आहे. त्या मार्गाचा अवलंब करावा. अनेक असे ग्रंथ आहेत, त्यांचे वाचन, पठण आणि चिंतन केल्याने सकारात्मक ऊर्जा लाभते. तर त्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके वाचावीत, चांगल्या माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला चांगल्या गोष्टींसाठी गुंतवून घेतलं गेलं पाहिजे. युवा पिढी ही भावी आपल्या देशाचं भवितव्य आहे. तर त्यांच्याशीही आपण मैत्री करावी. त्यांचेही विचार समजून घेऊन एक छान प्लॅटफॉर्म निर्माण करून सुसंवाद साधता येईल. त्यांच्याशी मैत्री केली तर हे नक्कीच सहज घडेल. आपल्याला खरं तर कोरोनाने खूप दाखवून दिलेलं आहे आणि माणसालाही कळून चुकलं आहे, की किती क्षणभंगूर आहे. एखादा निसर्गाचाच प्रकोप म्हणूयात आपण त्याला. अशाही प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तिथे आपलं मानसिक खच्चीकरण होता कामा नये. मनोबल हे टिकवून ठेवता आलं पाहिजे. आत्मबळ प्राप्त करता आलं पाहिजे आणि ते कुठे मिळेल तर आपल्या ग्रंथांच्या पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्याने आणि चांगला मित्रपरिवार, चांगले नातेवाईक, सशक्त असं निरोगी शरीर ह्याच्यामुळे ते सहज साध्य करता येईल. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला समोरच्याने काही शब्द बोललेले असतात किंवा आपण त्यांना दुखावलेलं असतं. तर अशा वेळेला आपण उदारतेनं तेवढीच क्षमा मागितली पाहिजे किंवा क्षमा करता आलं पाहिजे. कारण आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जायचंय, आपल्याला आपलं जीवन सार्थक करायचंय. त्याकरिता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जर शांत झोप हवी असेल ना, तर आपण क्षमा मागितली पाहिजे आणि क्षमा करताही आलं पाहिजे. जीवनात काही घटना आणि प्रसंग असे घडले असतील, तर निश्चितच क्षमा करा. सोडून द्यायला शिका. सोडून दिल्याने होणार आहे काय? तर मी निश्चितच हे अगदी 100% सांगू शकते, की आपल्याला शांत झोप लागते. त्या मताशी माझ्या सहमत असाल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. शांत झोप लागते ही खूप मोठी उपलब्धी आहे. शांत झोप लागल्याने आपले आरोग्य हे निश्चितच सुदृढ राहण्यास मदत करते. कारण काय होतं शांत झोप लागली की आपला दुसरा दिवस फ्रेश असतो. आपला मूड फ्रेश असतो. आपला मूड फ्रेश असल्याने आपला दिवसही छान अ, जातो आणि शिवाय आपण कार्यक्षम असतो. आपल्यातील क्रिएटिव्हिटी बाहेर येते कारण आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावरती आपण पूर्ण स्टेबल असतो. शांत झोप झालेली असते. छान आपल्यासाठी सेवा देत असतो. फुलं उमलत असतात. ती बघायला शिकली पाहिजेत. निसर्गाच्या जवळ, निसर्गाच्या सानिध्यात राहणं ही खूप गरज आहे. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस छान निसर्गाच्या सानिध्यात चांगला असा वॉकिंगसाठीचा ग्रुप वगैरे केला आणि त्यांच्यासोबत आपण विचारांची देवाण करत जरी वॉक केला, तरी आपली सकाळ सुंदर होऊ शकते. योगा आहे, त्याच्याने पण खूप सुंदर लाभ होतात. शिवाय मेडिटेशन ही तर खूपच सुंदर अनुभूती आहे. आणि हे बरं का मी सांगतेय खरं, पण हे जेव्हा आपण अंगीकारू ना, तेव्हा लक्षात येतं की हे किती महत्वाचं आहे. म्हणजे सगळे सांगतात योगा करा, मेडिटेशन करा, रात्रीची झोप घ्या. परंतु आवाज येतोय? येतोय. ओके, ओके. तर शांत झोप ही आपल्याला एक उत्तम आरोग्य प्रदान करत असते आणि शिवाय आपली कार्यक्षमताही वाढवत असते. भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्याची सतत चिंता करत असतो, तर ती चिंता करणं सोडून द्या. त्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेला आहे, त्याच्यावरतीच सोडून द्या. करता करविता तोच आहे. आपण फक्त आणि फक्त आपली कर्म करीत राहणं हेच आपल्या हाती आहे. आपण केलेल्या कर्माच्या फळाची सुद्धा काय निर्णय किंवा काय होईल ह्याचा फारसा विचार करू नका. पण सकारात्मक राहा. जसं लहान मूल नव्याने जन्मलेलं असतं, सगळंच त्याच्यासाठी नवीन असतं. ते अगदी प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं पाहत असतं. त्याप्रमाणेही आपण अगदी लहान मूल होऊन आश्चर्याने प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. निर्मात्याने, परमेश्वराने त्या आपल्या आजूबाजूला खूप काही निर्माण केलेलं आहे. खूप सुंदर असा निसर्ग आहे. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. फिरण्याचा आनंद घेतला पाहिजे. ट्रेकिंग आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, याचाही आनंद घेतला पाहिजे. आपल्याला जे काही आवडतं, ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे, जे केल्याने आपल्याला आनंद मिळतो, जे केल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, ते निश्चितच करावं. कुणाला पुस्तक वाचल्याने सुद्धा आनंद मिळतो किंवा काही व्यक्ती हे म्हणजे मी असं म्हणेन की गार्डनिंगमध्ये पण छान रमतात, शेती करतात, तेही आनंद प्राप्त करत असतात. तर प्रत्येकाने आपली आनंदाची व्याख्या काय आहे ती समजून घेतली पाहिजे. नसलेल्या गोष्टींचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून पुढे जाता येईल आपल्याला. खरं तर जन्माला येतानाच आपला मृत्यू हाही ठरलेला आहे.
त्यामुळे भरभरून जगलं पाहिजे. आपली वेळ कधी येईल हे कुणीही सांगू शकलेलं नाही. अजूनही सायन्स तेवढं प्रगत झालेलं नाहीये. त्याच्यामुळे जे आपल्या हातात आहे ते भरभरून जगता आलं पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, ह्याची सुद्धा एक जाणीव ठेवली पाहिजे. जसं दळणार सरांनी आज एवढं अहिल्या होळकर ही संस्था उभी केली आणि ते कुठेतरी ते समाजाचे उतराई होऊन गेले. आपणही तसं काही प्रयत्न निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं सगळ्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला टीव्ही चालू असतो किंवा आजी आहे, घरातील लेडीज महिला आहेत. हां, नकारात्मक सीरियल वगैरे बघत असतात. तर आपल्या नकळत आपल्या मुलांवरही तसेच संस्कार होतात. त्याच्यामुळे आपण प्रकर्षाने हे टाळलं पाहिजे. चांगली मूव्हीज, चांगली गाणी ऐकली पाहिजे. चांगले घरामध्ये श्लोक, मंत्र पठण झालं पाहिजे. आपण मुलांना आपल्या हिंदू संस्कृतीतून आलेले श्लोक, स्तोत्र म्हणून दाखवली पाहिजेत. आपणही त्यांच्याबरोबर म्हटली पाहिजेत. जेणेकरून त्यांना हा वारसा पुढे कंटिन्यू करता येईल. बऱ्याचदा आपण त्यांना अगदी मार्क्स मिळाले तरच चांगलं, छान झालं असं म्हणून दुखावतो आणि त्यांच्याशी प्रेमानं बोला, त्यांना समजून घ्या. मार्क्स जरी कमी आले, तरी मार्कांपेक्षाही "बाबा तू आम्हाला जास्त महत्वाचा आहे." ह्याची त्याला जाणीव असू द्या. हल्ली काय झालंय स्पर्धेचं युग आहे आणि त्याच्यामुळे पॅरेंट्स पण इतके धावतायत आणि त्या मुलंही धावत आहेत त्यामध्ये. हा क्लास, तो क्लास, त्याच्यातून परत येणारं डिप्रेशन. तर ह्यामुळे मुलं डिप्रेस होतायत. तर असं न करता एक सुंदर सुसंवाद झाला पाहिजे पॅरेंट्स आणि अ, मुलांमध्ये. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये प्रेमाची भावना, आदराची भावना वाढली गेली पाहिजे. ती जपली पाहिजे आणि हे आपण केलं पाहिजे. कारण त्यांच्यापेक्षा 4 उन्हाळे, पावसाळे आपण जास्त पाहिलेले आहेत. आपल्याला जरी नसेल मिळालं, तरी आपण प्रयत्नपूर्वक हे आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक सुंदर उदाहरण देते. एक हॉस्पिटलमध्ये आय-सी-यूचा वॉर्ड आहे. तिथे एक नर्स आहे. तर तो वॉर्ड असा आहे, की आय-सी-यूमध्ये म्हणजे अल्मोस्ट शेवटच्या घटका मोजत असणारी माणसं बऱ्याचदा आपण पाहतो. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती नर्स हेच बघते, की प्रत्येकजण मरताना ज्यावेळेला तो मरत आहे, त्यावेळेला हेच वाक्य म्हणतोय, की "माझं हे राहून गेलं, माझं ते राहून गेलं. मला ह्याच्याशी बोलायचं होतं. मला माझ्या नातेवाईकाला हे द्यायचं होतं." तर हे जे काही अगदी मृत्यूच्या शेवटी माणसाला अनुभूती होते. तर मी असं म्हणेन, की हे सगळं शेवटी का? आजपासूनच ज्या व्यक्तीला वर्षानुवर्ष आपण बोलत नाही, 7 जन्मापर्यंत ह्या व्यक्तीचं तोंड पाहायचं नाही. अशा व्यक्तीला का आपण इतकं राग करतोय? का चिड करतोय? तर अशा व्यक्तींशी आपण जरूर बोललं पाहिजे. प्रेमानं नातेसंबंध दृढ होतात. त्याच्याने मिळणारा आनंद आपण घेतला पाहिजे. कुणाशी वैर न ठेवता क्षमाभावना आणि सोडून द्यायला शिकून आपण निश्चितच हे करू शकतो. जेणेकरून आपल्याला मरताना खंत राहणार नाही. ज्यावेळेला आपण मृत्यूच्या दारात असू, त्यावेळेला मागे वळून बघू, त्यावेळेला मी माझं जीवन कसं जगले आणि कसं होतं? मला हवं तसंच मी जगले, की काही खंत असेल, हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे माझं हे लेक्चर झाल्यानंतर आपण एक नियमावली आखूया. सकारात्मक आणि नकारात्मक असे विचार आणि मग मी माझे जीवन अगदी सकारात्मक आणि उत्तम करण्याकरिता काय-काय करत आहे आणि मला प्रयत्नपूर्वक काय-काय करता येईल, ह्याची सुद्धा लिस्ट बनवूयात आपण. आपण कोण आहोत हे सुद्धा आपण स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. आपला मनुष्य जन्म मिळाला आहे. आपण ह्या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. तर जन्माला येणं, शिक्षण घेणं, आर्थिक दृष्ट्या म्हणजे आत्मनिर्भर बनणं आणि पुन्हा लग्न करणं आणि पुन्हा मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं शिक्षण करणं आणि त्यांची लग्न आणि ह्या चक्रातूनच फक्त जीवन हे चक्र म्हणजेच फक्त जीवन आहे का? तर ह्या चक्रातून आपल्याला बाहेर येऊन थोडासा विचार करायला पाहिजे, की ह्याच्याही पलीकडे मनुष्य जीवन देण्यामागचा त्या ईश्वराचा काही अ, एक वेगळा त्याचा टार्गेट असेल किंवा काय आहे मनुष्य जीवनाचं सार्थक ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर ज्यांना अध्यात्माची आवड आहे ते निश्चितच माझा इशारा "किसोर है वो समझ गए होंगे." तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली गेली पाहिजे. मी कोण आहे हे स्वतःला जाणलं पाहिजे. विनाकारण दुःख न भोगता सकारात्मकता आणि ऊर्जेने भरलेलं जीवन आपल्याला नक्कीच जगायला आवडतं. सर्वांनाच आवडतं. मग त्यासाठी स्वतःला जाणून घेऊन
त्याचा नित्यानं अ, मनन, पठन, चिंतन झालं पाहिजे. याकरिता आम्हाला गुरु मार्गदर्शन करतात. आपली छान-छान पुस्तकं आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये संत साहित्य एवढं आहे, की वाचावं तेवढं. हा जन्म पुरणार नाही एवढं संत साहित्य आपल्याला देऊन गेलेले आहे. तो वारसा आपल्याला लाभला आहे. तर निश्चितच त्याचं पठण करावं. चिंतन होईल, मनन होईल आणि निश्चितच आपल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळायला लागतील. एक चांगला गुरु करणं ही सुद्धा एक मोठी अनुभूती असते. त्याच्यामुळे चांगला गुरु लाभला तर निश्चितच जीवन सार्थक होईल. चांगली पुस्तकं, पर्यटन स्थळं, निसर्गरम्य परिसर, बागकाम, शेती, जो काही व्यवसाय करत आहात त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे. हे सुद्धा आपण अनुभवलं पाहिजे. आपले छंद आपण जपले पाहिजेत. आपल्याला काय आवडतं हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. कुठे गेल्याने मला आनंद मिळतो? काय केल्याने मला आनंद मिळतो? आणि माझ्या शरीरासाठी काय आहे? एखादी छान डिश आहे ती खाल्ल्याने मला आनंद मिळतो. ठीक आहे, मी आनंदाने खाईन, पण ती किती खावी? कारण मला हा मनुष्य देह मिळालेला आहे. तर माझं वजन योग्य प्रमाणात पाहिजे. मला जर निरोगी राहायचं आहे, तर तिचं किती मी सेवन केलं पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे. कधी-कधी डिप्रेशनमध्ये माणूस खात राहतो. तर तिथेही कंट्रोल आला पाहिजे. तिथून आपण बाहेर पडलं पाहिजे. चांगल्या गोष्टींकडे आपण नका नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळलं पाहिजे. आपल्याला फार कधी कोणी वाईट वागवलंच असेल आणि त्या माणसासाठी पण क्षमा मागितली जात नाही आहे. तर आपण काय केलं पाहिजे? तशा वेळी त्या व्यक्तीसाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे आपण रोज स्वतःसाठी तर प्रार्थना करतोच, की "हे ईश्वरा मला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे." आपण लहानपणापासून ही प्रार्थना ऐकत आलोय. तर ही प्रार्थना नित्यानं ऐकली गेली पाहिजे. विश्वामध्ये शांती आली पाहिजे. हे घडवायचं असेल, तर ती दुसऱ्या कोणाकडून नाही येणार, तर ह्याची सुरुवात आपण स्वतःहून केली पाहिजे. रोज शांततेसाठी आपल्या मनाला स्थिर ठेवणं, मेडिटेशन करणं, ध्यानधारणा, चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, आपले छंद जोपासणं, यातून नक्कीच हे सगळं आपल्याला साध्य करता येईल. खरं तर जीवन हे एक सुखमय आणि आनंदी असा प्रवास आहे. शारीरिक म्हणजे आपल्या जे काही शारीरिक गरजा आहेत, व्यायाम आहे, ह्या सगळ्या आपल्याला पूर्तता करता आल्या पाहिजेत. समाजामध्ये वावरत असताना आपले नातेकुटुंब आणि मित्रपरिवार ह्यांचाही विचार झाला पाहिजे. सद्विचारांची देवाण झाली पाहिजे. चांगला विवेक कडून घडला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारताना मी अजून एक सुंदर अशी कविता तुम्हाला ऐकवणार आहे, जर तुमची इच्छा असेल तर. हॅलो. मंगेश पाडगावकरांची एक सुंदर अशी कविता आहे. कदाचित तुम्ही ऐकली असेल. पण ही ह्या विषयाला अनुसरण आहे, म्हणून मी निश्चितच ऐकवते. धन्यवाद. दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून, जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुले जशी असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गळणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी-कधी कर्कश कावळेही असतात. कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परकं. मोरधुंद नाचतो, मोरधुंद नाचतो म्हणून आपण का रुसून बसायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच काहीच अडत नाही. आपणच आपला मार्ग, आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई दार उघड. तुला काहीच कळलं नाही. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. ही मंगेश पाडगावकरांची सुंदर अशी कविता आपल्याला
जीवन जगायला शिकवते, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची उर्मी देते. तर हा जीवन एक सुंदर आणि सुखमय असा प्रवास किंवा आपण यात्रा म्हणूयात. हा एक सुंदर व स्तुत्य असा उपक्रम आहे, की जे नळनार सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुम्ही अहिल्याबाई होळकर संस्थेच्या सर्व साधक आणि सर्व प्राचार्य राबवित आहात. तर हा खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. याकरिता माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंगेश पाडगावकरांची ही कविता आपल्याला जगायला उर्मी तर देईलच, पण निश्चितच सकारात्मक बदल आपण घडवून आणूया. एक पाऊल आपण स्वतःसाठी पुढे येऊया. आनंदाने जीवन जगणारच आहे, अशी एक उर्मी पुराशी बाळगूया आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करूया. इथे हा मी माझा विषय संपवते. एक सुंदर आणि स्तुत्य अशा उपक्रमात मला सहभागी होता आले आणि बोलताना काही इकडं-तिकडं जरा झालं असेल, तर मी क्षमस्व. अशा सुंदर अशा उपक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व टीमचे आणि प्रिया दळणार मॅडम यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर आणि प्रेरणादायी भाषण होतं आपलं. मार्गदर्शन नेहमीच लक्षात राहण्यासारखं आहे. मी जे सदस्य जॉईन झालेत त्यांना अशी विनंती करते की तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील मॅडमला तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? अतिशय सुंदर अशा कमेंट येत आहेत. हॅलो. नमस्ते मॅडम. जयश्री मॅडमनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. मला मॅडमना एक विनंती करायची होती की त्यांचा जो जम्मू काश्मीर ट्रिपचा अनुभव होता, आता मध्ये त्या ट्रिपला गेल्या होत्या, तर तो अनुभव थोडा शेअर करता का? कारण त्यावेळेस दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्या एरियात तिथे होत्या त्या. जयश्री मॅडम, प्लीज तुमचा तो अनुभव शेअर करा, कारण तुम्ही त्या प्रसंगी खूप धीराने सगळ्या गोष्टींना तोंड दिलं होतं. तेवढं प्लीज सांगा सर्वांना. लेह लडाखची ट्रिप आम्ही लेडीजने अरेंज केली होती. फक्त आम्ही बायकाच गेलो होतो त्या ट्रिपसाठी. आणि लेह लडाख म्हणजे तिथे फिजिकल फिटनेसची पण खूप गरज होती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही त्याची पूर्ण पूर्वतयारी केलेली होती. आम्ही पूर्ण प्री प्लॅनिंग इतकं सुंदर केलं होतं. म्हणजे अगदी ड्रेसपासून खाण्याची किंवा फिजिकली फिटनेसची सगळी पूर्वतयारी आमची अगदी उत्तम होती. सगळं बुकिंग झालेलं. आम्ही सगळी ट्रिप टाईम टू टाईम आणि डे वाईज अशी अपडेट केलेली होती आणि आमचा इथून पुण्याहून फ्लाइट होती डायरेक्ट लेहसाठी. आम्ही तिथे गेलो. छान सगळे म्हणजे रोहतांग लेह लडाखचा जो खारदुंगला पास आहे, सगळ्यात हायेस्ट पॉइंट, तिथे सुद्धा आम्ही अगदी उत्तमरित्या तिथला आनंद घेतला बर्फाचा वगैरे आणि छान तो आमचा पूर्ण 4 दिवसांची 6 दिवसांची ट्रिप आम्ही पूर्णपणे एन्जॉय केली सगळ्या मैत्रिणींनी. आता आम्ही निघणार म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार. त्याच्या आदल्या रात्री विषय असा झाला, की आपण सगळेच जाणता इंडिया आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये वाद सुरू झालेलाच होता ते आणि नंतर भारताकडून पण पाकिस्तानवर हल्ले करण्यात आले आणि त्यावेळेला आम्ही तिथे अडकलो. अडकलो म्हणजे आमची जी फ्लाइट होती दुसऱ्या दिवशी सकाळची, त्या सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्या होत्या आणि आम्ही लेहमध्येच अडकलेलो होतो. तर माझ्यासाठी मी असं म्हणेन, की माझ्या गुरूंनी मला दिलेलं ज्ञान कदाचित तिथे कामी आलं. माझ्यासोबत डॉक्टर्स काही होत्या, माझ्या मैत्रिणी, प्राध्यापिका होत्या, आमच्यासोबत आमचे टीम होती सगळी. पण विषय असा झाला, की तिथे ती जी रात्र होती, त्या रात्री म्हणजे आम्ही एवढा आनंद घेतला होता. त्या आनंदाच्या उत्साहाच्या भरात आम्हाला काहीच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या बॅगा भरून आम्ही बाहेर निघणार, त्यावेळेला आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं, कारण तिथे रेंज नव्हती, पण त्याने न्यूज पाहिली होती. हॉटेलवाल्याने सांगितलं, त्याच्याकडून आम्हाला कळलं, की आमच्या सगळ्या फ्लाइट्स बंद आहेत. आणि मग आता पुढे काय? तर एवढी नकारात्मक घटना, कारण आयुष्यात अशा प्रसंगांना कधी अ, तोंड देण्याची एवढी वेळ आलेली नव्हती. एवढा मोठा प्रसंग समोर कधी नव्हता. पण त्यावेळेला तसं घडलं होतं. आणि माझ्या मैत्रिणी वगैरे थोडंसं एकमेकांना आम्ही सपोर्ट करत होतो. परंतु माझे मिस्टर नीलकंठ करे यांचं मी नाव घेऊ इच्छिते.
त्यांच्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर पण त्यांनी ते नेहमीच खूप सकारात्मक असतात आणि मला माझ्या गुरूंचं ज्ञान असल्यामुळे आपण अशा घटना आणि प्रसंगामध्ये कसं सामोरं जायला पाहिजे. तर ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते. ज्यावेळेला घटना आणि प्रसंग येतो त्यावेळेला ती बाहेर पडते. अरे, ह्या प्रसंगात मी न डगमगता, न रडत-कुडत बसता किंवा ना कुणाला दोष देता, ना कुणाला त्रास देता, अगदी शांततेत निर्णय घेण्याचे आमचे ठरलं. थोड्या इमोशनल झाल्या होत्या लेडीज, परंतु त्यांनाही सावरण्याचा प्रयत्न झाला आणि त्या सगळ्या सावरल्या त्यातून. पण मी एवढी स्ट्राँग होते, एवढं निगेटिव्ह घडलेलं होतं, पण तरीही ज्यावेळेला आम्हाला लेह टू मनाली बाय रोड जावं लागेल असं सांगितलं, तर तोही अगदी आम्ही इझिली एक्सेप्ट केलं. म्हणजे मी जे म्हटलंय, की स्वीकार करता आला पाहिजे. सुरुवातीला आपण ज्यावेळेला स्वीकार करतो, त्यावेळेला आलेली सिच्युएशन त्याच्यामध्ये जे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार चालतात, तर त्याच्यापासून आपण दूर येतो. स्वीकार केल्याबरोबर ही घटना घडते आणि अगदी योग्य निर्णय जसा व्हायला पाहिजे, तसा तो आपण घेऊ शकतो, ज्यावेळेला आपण सकारात्मक असतो. त्याच्यामुळे सकारात्मक राहणं तर झालं आणि आता पुढे काय करायचंय? काय प्लॅनिंग करायचंय? मग त्या गाड्या ठरवणं असेल, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कारण तिथे आमच्या कोणीही परिचित नव्हतं. परंतु हे सगळं म्हणजे एक महिला असताना आलेल्या ह्या सगळ्या अडचणी, पण तरीही तिथे हॉटेल मालकाशी बोलून, त्यांच्याकडून अरेंज करून, न डगमगता, कुठलंही म्हणजे त्रागा न करता, जे काही आहे ते एक्सेप्ट केलेली आहे सिच्युएशन. चला बाबा, आता आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचंय आणि काय करता येईल? अशा वेळेनं त्या घटनेकडे पाहणं झालं. मग नंतर आम्ही बाय रोड आलो. खरं तर जे काही घडतं ना, ते आपल्यासाठीच असतं आणि ते खूप चांगलं असतं. नियतीचा त्यामागे खूप वेगळा उद्देश असतो. पण हे आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही, नंतर कळतं. तर ज्यावेळेला आम्ही लेह टू मनाली हा प्रवास सुरू केला. खरं तर तो प्रवास म्हणजे मी म्हणेन इतका अद्भुत आहे, की आम्ही जेव्हा हायेस्ट सगळ्या मोठ्या खारदुंगला पास या ठिकाणी हायेस्ट उंचीवर सगळ्यात सर्वात जास्त उंचीवर 17,000 फूट आम्ही उंचीवरती होतो आणि तिथे असताना पण आम्हाला जेवढा बर्फ मिळाला नाही, तेवढा तो आम्हाला लेह टू मनाली ह्या प्रवासामध्ये अनुभवायला मिळाला. आणि आम्ही कधीही एवढा सुंदर निसर्ग पाहिला नव्हता. तो त्या सगळ्या आमची प्रवास जर्नी खूप सुंदररित्या त्या पूर्ण बर्फातूनच ती जर्नी होती. आणि तो घेतलेला निर्णय आम्हाला एवढा आनंद झाला, की अरे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. पण हे केवळ घडलं आपण सुरुवातीला सकारात्मक दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहिल्यामुळे. आणि ज्यावेळेला आम्ही मनाली टू पुन्हा दिल्ली आलो, तर अडचणी खूप येत गेल्या आम्हाला. आता कदाचित खूप वेळ घेतला जाईल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये बोलत नाही. कारण आमची बस पंक्चर झालेली होती. आम्हाला फ्लाइट्स मिळत नव्हत्या. कारण ऑनलाईन बुकिंग होतं. मध्येच कळायचं की फ्लाइट्स चालू आहेत. मध्येच समजायचं की फ्लाइट्स बंद केलेल्या आहेत आणि इंडिया-पाक तिकडे तर एकमेकांवरती ते बंबार्डिंग चालूच होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहिलो आणि एकमेकींचा हात घट्ट धरून होतो. सगळ्या सोबत असल्यामुळे खूप एकतेची पण फिलिंग आली. त्याच्यातून आमचं बॉन्डिंग पण खूप वाढलं. तर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो. इव्हन आमचं लँडिंग पुण्यात होईपर्यंत आम्हाला शंका होती, की आपण पोहोचू की नाही. पण तरीही एक कुठेतरी सकारात्मक ऊर्जा, गुरूंचं पाठबळ असल्यामुळे आम्ही ते सहजरित्या पेलवलं. त्याच्यामुळे मी सोबत असलेल्या मैत्रिणीसुद्धा आम्ही त्या क्षणाचा अनुभव आजही म्हणजे आठवलं जरी तरी अंगावर काटे येतात. परंतु आपण ते करू शकलो ह्याचीही एक कुठेतरी समाधान आहे, आनंद आहे, की आपण रडत नाही बसलो किंवा आपण काय म्हणतो हे करून नाही एक विचार असा होता, की हॉटेलवरच थांबायचं. पण तिथे काय होईल, काय नाही ह्याची पूर्वकल्पना म्हणजे काय होईल, काय घडेल हे सगळं अनिश्चित असल्यामुळे काहीच निर्णय घेतले जात नव्हते. परंतु स्वतःला सकारात्मक ठेवलं गेलं, जाणीवपूर्वक ठेवलं गेलं. त्या आलेल्या घटनेला अगदी सकारात्मकतेने पाहून तसे निर्णय घेतले गेले आणि हेच सगळ्यात महत्वाचं असतं, की आपण आपल्या जीवनाकडे कसं बघतो. एरवी आपण घरामध्ये छान फॅन खाली असतो, अगदी छान वातावरण असतं. पण कधीतरी असे आयुष्यात घटना येतात, प्रसंग येतात. कुणाचा तरी मृत्यू होतो, कधी कुणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं किंवा काही आपले लहान मुलं असतात, ती वेगळ्या ह्याच्यातून जात असतात, फेजमधून जात असतात. अशा वेळेला किंवा आपल्यालाही स्वतःला एखादा आजार जडला, तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? तर सकारात्मक राहणं हे सोडता कामा नये. आपल्या गुरूंची आणि आतापर्यंत आपण जे काही घेतलेलं ज्ञान आहे, त्याचा आपण अवलंब करून आपल्या जीवनाला सार्थक बनवलं पाहिजे, असं मी म्हणेन.
थँक्यू मॅडम, तुमचा अनुभव शेअर केला. हा अनुभव मला माहिती होता, पण हा सगळ्यांना पण कळणं गरजेचं होतं. तुम्ही त्या पूर्ण फेज मधून गेला होतात, की आपण त्या प्रसंगी असणं आणि आम्ही सगळे त्या प्रसंगाच्या बाहेर होतो. सिच्युएशन तुम्हाला माहिती होती काय होतं. त्यामुळे मी हे मुद्दाम तुम्हाला शेअर करायला सांगितलं. कारण तुमचा विषय पण जीवन आनंद यात्रा आहे आणि त्या प्रवासात काय घडलं हे मला जास्त महत्वाचं वाटलं. थँक्यू हो, मॅडम, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद सर. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा प्रवास ऐकून अगदी अंगावर शहारे आले. कारण एक असा टाइम पिरियड असतो लाईफ मध्ये की तो हा आपल्याला सोसावाच लागतो. पण त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं हँडल करतो हे खूप महत्वाचं आहे. आपण अगदी खरं. संयमाने घेतो त्या टाळाटाळ करतो. जेव्हा आपण संयमाने घेतो तेव्हा इन फ्युचर आपल्याला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की मी किती छान निर्णय घेतला. हो, हो. आणि ही सिच्युएशन आपण टाळाटाळ केली किंवा स्वीकारली नाही मग पुन्हा भविष्यात आपल्याला रुखरुख वाटते की मी चुकले, माझा हा निर्णय चुकीचा होता, त्या टाइमला मी अशी वागली असते. पण हे केव्हा Yes. होतं की जेव्हा आपलं मन हे शांत असतं आणि आपण योग्य निर्णय घेण्याच्या कॅपॅसिटी मध्ये असतो, तेव्हा आपण प्रत्येक निर्णय जो असतो तो शांतचित्तेने व्यवस्थित घेत असतो. म्हणून कोणत्याही सिच्युएशनला महत्वाचं आहे स्वीकारणं. जेव्हा आपण ती सिच्युएशन टाळतो तेव्हा एक तर ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. पण जेव्हा कोणतीही परिस्थिती आपण स्वीकारतो तेव्हा अर्धा मार्ग आपला तिथंच मोकळा झालेला असतो की आपल्याला ह्याला हँडल कसं करायचं. येस, म्हणून येस. प्रत्येक परिस्थिती जी आपल्या समोर येते ती आधी स्वीकारा. कारण तुमच्या लाईफ मध्ये जी परिस्थिती आली ती दुसऱ्यांच्या नाही, ती तुमच्याच आहे. प्रत्येक कर्म हे आपले असतात, हे दुसऱ्यांचे अगदी. नाही. म्हणून जे आलेत ते स्वतःचे आहेत आणि त्याला मीच हँडल करणार. ह्या म्हणजे जर उद्या रामाचा राज्याभिषेक होणार होता, पण आदल्याच रात्री त्यांना काय सांगितलं की तुम्हाला उद्या सकाळी उठून वनवासाला जायचं. दुसरा तिसरा व्यक्ती असता तर काय म्हणला असता, मी का जाऊ, मी नाही जाणार. पण ते गेले, त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली म्हणून श्रीराम हे पुरुषोत्तम श्रीराम झाले. हा हा एक प्रसंग आपण जर डोळ्यासमोर ठेवला, प्रत्येक परिस्थिती ही संयमाने स्वीकारली तर नक्कीच आपण यशस्वी होतो. हा हा इतका सुंदर संदेश मला ह्याच्यातून शिकण्यात भेटला. मॅडम तुम्ही जे सांगितलं मला ते खूप आवडले की क्षमा करा. कारण क्रोध मनात ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं आहे. आणि स्वतःला काय शिक्षा द्यायची? आपण आयुष्य जगतोय एक 60 ते 70 रेंज पर्यंत आणि ह्यामध्ये पण आपण 20-25 वर्ष आपण खेळण्यात बागडण्यात घालतो. तिथून एक 40 वर्ष जर आपण क्रोध मनात ठेवून जगलो तर आपण जगणार कधी? त्याच्यामुळे क्षमा जर केली तर आपण आपलं आयुष्य आनंदाने जगू शकतो. क्षमा करणं ही खूप मोठी आपला मोठेपणा तर असतोच, पण ती आपल्या स्वतःला दिलेले एक सुंदर बक्षीस आहे. आणि क्रोध मनात ठेवणं म्हणजे स्वतःला दिलेली एक शिक्षा आहे. हे पण मला ह्यातून शिकायला भेटलं. आदर्श जीवनशैली जेव्हा आपण एखादी शिस्त आपल्या आयुष्यामध्ये लावतो तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीचं दुःख होत नाही. जर लवकर मी उठणार आहे तर माझी सर्वच कामं लवकर लवकर होणार आहे, माझी चिडचिड होणार नाही. हा स्वतः एक आनंद आहे. जर आदर्श जीवनशैली असली तर शिस्त ही आलीच आणि शिस्तीसोबत आनंद हा आलाच. म्हणून आनंद यात्रा ही सहज नाही, ती एकेका पायरीनुसार येते. ह्या सुंदर सुंदर गोष्टी मला ह्यातून शिकायला भेटल्या. अजून माझी अशी इच्छा आहे की कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल, कारण मी स्वतःला थांबवू शकत नाही, मला एवढ्या छान छान गोष्टी ऐकायला भेटल्या, छान वाटतंय. अजून कोणाला जर बोलायची इच्छा असेल तर थोडस बोलू शकता. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीत आनंद मी तर शोधतेच आणि इथून पुढे पण अजून मी संयमाने आनंदाने वागेल असं मी स्वतःलाच आज प्रॉमिस करते. आणि परत एकदा मॅडम जयश्री करे मॅडम, तुम्ही खूप सुंदर अविस्मरणीय असं शब्दात आम्हाला मार्गदर्शन केलात. ह्या स्त्री शक्ती जागराचा खरंच मला आज एवढा अभिमान वाटतोय. जागर स्त्री शक्ती 2025 ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि इतकं सुंदर पुष्प आपण गुंफलं. खूप सुंदर होतं हे आणि हे नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहील अशी मी अपेक्षा करते. तुम्ही ज्या कविता सादर केल्यात त्या पण खूप सुंदर होत्या आणि मी परत आपले आभार मानते, संयोजकाचे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथेच थांबवते.
उद्याच्याही कार्यक्रमाला सर्व